नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तर आज आपण बघणार आहोत की भेंडे कसे चिरायचे आणि भेंड्याची भाजी कशी करायची ते. तर सर्वप्रथम मी तुम्हाला इथे भेंडे कापायचे कसे ते दाखवते. हे बघा, हे मी आत्ता ताजे ताजे माझ्या गार्डनमधून काढून आणले. त्याला स्वच्छ फडक्याने, ओल्या फडक्याने पुसून घेतले. कारण का भेंडे धुतले ना की बुळबुळीत होतात, म्हणून त्याला असे स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्यायचे. आणि आता मी तुम्हाला दाखवते हे कसे कापायचे ते. हे बघा, असे एकत्र जर तुम्ही 4-4 ठेवलेत ना, मी बाजूला करते म्हणजे तुम्हाला दिसेल कसे कापायचे ते. हे बघा, हे पाठचा भाग फक्त काढून टाकायचा, पाठचा भाग आपण घ्यायचा नाही. हे बघा, आणि असे पातळ पातळ कापायचे. 4-4 एकत्र कापलात ना की ते तुम्हाला पटकन कापले जाणार. काही लोक शेवटचा तुकडासुद्धा कापून टाकतात, मी घेते तो. पण हे बघा, हा टाकून द्यायचा आणि हे पुन्हा असे दोनच असं केलात ना, हे बघा, की मग 4 एका लाईनीत ठेवून असे पातळ पातळ कापायचे. म्हणजे मग काय होतं, तुमचा वेळ वाचतो आणि भेंडे एका मिनटात रेडी होतात. तर हे बघा, आता आपले भेंडे हे किती 2 मिनटात एवढे सगळे कापून झाले. पहिलात तुम्ही, आता मी इथे हा एक तवा ठेवला आहे, असा पसरट पॅनसारखं आहे. तुम्हाला आवडतं तसं भांडं घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मी गॅस ऑन केला आहे आणि तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यावर काय करायचं, आपल्याला काहीच ह्याच्यात टाकायचं नाही आहे. अगदी पटकन आणि झटपट होणारी भाजी आहे. फक्त आपल्याला मसाला टाकायचा आहे. आणि हे सॉरी, मी तुम्हाला असं जरा पाठी ठेवते म्हणजे मग दिसेल तुम्हाला. हे बघा, आता हे झालेलं आहे आपलं आणि हे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये जिरं टाकते. हे बघा, जिरं मस्त फुललेलं आहे. जिरं फुलल्यावर आपण काय करायचं, मोहरी टाकायची. बघा, मोहरी छान तडतडत आहे, अगदी छान आवाजही येत आहे, अंगावरही उडत आहे. आणि हा हिंग मात्र मी ह्याच्यावरच टाकून घेते, म्हणजे मग तो तेलामध्ये जळणार नाही. आणि हे सगळं टाकल्यावर काय करायचं, जरा हे लांबूनच भेंडे ह्याच्यामध्ये सोडायचे. भेंड्याची भाजी करायला अगदी सोपी आहे आणि 2 मिनटात भाजी रेडी होते. ही बघा, भाजी आता आपली 2 मिनटात रेडी होईल. आता मात्र हळद टाकायची. हळद आपली नेहमी प्रत्येक ह्याच्यात हळद टाकलीच पाहिजे. आणि हा आपला मालवणी मसाला आहे, तो टाकायचा. तुम्हाला कितपत तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकायचा. आणि मग सगळ्यात शेवटी हे जे मीठ असतं की नाही ते टाकायचं. आपल्या जीवनाचं सार जरा सांभाळूनच टाका, कारण मीठ एकदा घातलात तर मग ते काढता नाही येणार तुम्हाला. गॅस मात्र जरा मीडियम ठेवून छानपैकी ह्याला असं चमच्याने ढवळून घ्यायचं. हे बघा, माझ्या सगळ्या भाज्यांना तेलाचं प्रमाण खूप कमी असतं, पण जर तुम्ही त्या वाफेवर शिजवल्या तर खूप छान लागतात. आता ही बघा, ही भेंड्याची भाजी मी उघडीच ठेवणार आहे, कारण जर तुम्ही याला बंद करून शिजवलात तर ती फार बुळबुळीत होते. म्हणून मी अशी उघडी करून ठेवायची. सगळं एकदम टाकायचं, काही घाबरायचं नाही. आणि जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू टाका, नाही तर मग ही लिंबांची असे बाटली मिळते, हे टाकलात तरीही चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं. मी हे टाकत आहे, थोडंसंच होतं माझ्याकडे म्हणून म्हटलं हे टाकते. हे बघा, सगळं मी एकदमच तुमच्या पुढ्यातच टाकलं, बरोबर. लिंबू टाकलं, हे टाकलं, हळद, मीठ, मसाला सगळं टाकलं. हिंग, मोहरी, जिऱ्याची चांगली फोडणी केली आणि
हे बघा, आता हे पहिले भरलेलं होतं ना ताट, आता लिंबू टाकल्यावर बघितलात ना कसं झालं, जरा ते खाली बसले. तर असे छानपैकी ढवळून घ्यायचे आणि उघड्यावरच ठेवायची, त्याला बिलकुल झाकायचं नाही. झाकलंच तर तुमची ती तार आहे ना ती अजून गुळगुळीत होण्याचा संभव असतो. तर हे लिंबामुळे काय होतं, तर जरा ती तार बसते. आता याला असं जरा मोकळ्या हवेत ठेवून जर अशी चव हवी तर बघा, परफेक्ट झालेली आहे भाजी. त्यात जरा बारीक करते आणि ठेवून देते. हे बघा, आता 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवलं. पाहिलं किती छान भेंडे झालेले आहेत आपले, मस्त शिजलेले आहे. सी हिअर, एक एक भेंडा नुसता शिजलेला आहे आणि तार तर बघा बिलकुल दिसत नाही. अशी भाजी इतकी सुकी छान दिसते आहे, जराही तार दिसत नाही आहे. तर आता मी एक खाऊन बघते. परफेक्ट शिजलेला आहे. जरा ना भेंडे करकरीतच ठेवायचे, एकदम गुळगुळीत नाही करायचे, मग ते खायला मजा नाही आहे. जरा असे करकरीत ठेवले छान मजा येते. आता हे मस्त झालेले आहे. आता मी गॅस करते आणि आता मात्र तुम्ही याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते छान मऊशीर ह्याच्यात राहतात. तर अशा प्रकारे तुम्ही, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि माझे फक्त कुकिंगचे व्हिडिओज नाही आहे, तर ब्लॉगिंग, डान्सिंग, सिंगिंग, क्रोशा, एम्ब्रॉयडरी, स्टिचिंग, एव्हरीथिंग इन वन असं तुम्हाला हे माझं चॅनल मिळणार आहे. तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या. नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.